सर्व उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक इतर कर्मचारी आणि गगनभरारी घेण्यासाठी सज्ज झालेल्या तसेच ज्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे असे सर्व माझे दहावीचे विद्यार्थी. क्षण हा वियोगाचा डोळ्यामध्ये पाणी दिसे, क्षण हा वियोगाचा डोळ्यामध्ये पाणी दिसे, काय गेले डोळ्यामध्ये म्हणून डोळे पुसे. आज इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यांची व्यवस्था काहीशी अशी झाली असेल ना. मुलांना इथून पुढे तुम्हाला गरुड भरारी घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या पंखांमध्ये पुरेसे बळ दिलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्ञानाची शिदोरीही बांधून दिलेली आहे. त्या ज्ञानाच्या शिदोरीचा तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करताल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. शालेय जीवनाच्या या टप्प्यावर तुम्हाला ध्येय निश्चिती करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती केलेली असेल त्यांनी ते ध्येय गाठण्यासाठी जीवाचा आकांत करून अभ्यास करा, आटोकाट प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. परंतु ज्यांनी अजूनही ध्येय ठरवलेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा संपल्यानंतर जून पर्यंत असा 2 महिन्याचा कालावधी मिळतो. या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःच्या मध्ये असणाऱ्या क्षमता ओळखा, चिंतन करा, आपल्याला काय येतं काय नाही हे तपासून बघा. हे जे तुम्हाला येतं हे दुसरे कोणी सांगू शकत नाही तुमच्या स्वतःशिवाय. आणि जून मध्ये ऍडमिशन घेताना या सगळ्याचा विचार करा. उगाच माझी मैत्रीण इकडे गेली, या कॉलेजला गेली, त्या साईडला गेली असं करू नका. तुमच्या स्वतःच्या क्षमता ओळखा आणि मगच तसे ऍडमिशन घ्या. तसेच आपल्या आईवडिलांचाही विचार करा. आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी तुमच्यासाठी खूप सारी स्वप्न बघितलेली असतील. त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची संधी आता तुमच्या जवळ आहे. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा आणि त्यांना या समाजात या गावामध्ये मानाने फिरता यावे असे काही करून दाखवा. आता या परीक्षेसाठी तुम्हाला फक्त काय करायचंय, अभ्यासाचे नियोजन करायचंय. परीक्षा खूप जवळ आलेली आहे, 2 दिवसावर आहे. त्यासाठी आता फक्त अभ्यासाचे नियोजन करा. तशी तयारी तुमची झालेलीच आहे. फक्त रिव्हिजनला योग्य ती वेळ द्या. तुम्हाला या SSC बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयाच्या वतीने आणि सर्व गुरुजनांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि जाता शेवटी एवढं सांगू इच्छिते, मनात आता आमची एकच इच्छा, शिखरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी. कधी वळून मागे पाहताना आमची शुभेच्छा स्मरणार. तुमच्या इच्छा आकांक्षाचा मेरू गगनाला भिडू दे. जीवनात तुमच्या मनासारखे घडू दे. सर्वदा यश तुम्हाला मिळू दे. तुम्हा सर्वांना उत्तम निखळ यशासाठी माझ्यातर्फे आणि विद्यालयाच्या सर्व शिक्षकांतर्फे गुरुजनांतर्फे हार्दिक शुभेच्छा. यशमान भव, गुणवान भव आणि कीर्तिमान भव. धन्यवाद.